नमस्कार, मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। गरगर फिरणारा फॅन हाताने थांबवणारा, मग त्याची धूळ भक्तांना अंगारा म्हणून लावणारा आणि आशीर्वाद देणारा एक बाबा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तुम्ही त्याच्या रील्स नक्कीच पाहिल्या असतील। लड्डू मुत्या बाबा असं या बाबाचं नाव असून त्याच्या फॅन थांबवण्याच्या व्हिडिओमुळे तो फॅन बाबा म्हणून प्रसिद्ध झालाय। जगभरात त्याचे समर्थक तयार होत आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ चालणारा हा फॅन बाबा नक्की आहे तरी कोण, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून। लड्डू मुत्या नावाचा दक्षिणेतला हा कथित बाबा, त्याला काही जण उचलून खांद्यावर घेतात, मग हा बाबा गरगर फिरणारा फॅन हाताने थांबवतो, फॅनवरची धूळ भक्तांच्या कपाळी लावतो आणि आशीर्वाद देतो। आणि बाबांनी आशीर्वाद दिल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे। त्यामुळे अगदी काही दिवसात सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊन नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आलेला हा फॅन बाबा नक्की आहे तरी कोण। लड्डू मुत्या हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहतात। भाविकांना प्रवचन देखील देतात। समाजात प्रत्येकाचं चांगलं कर्म करावं, ज्यामुळे आपलं जीवन सार्थकी लागतं। आयुष्यातील समस्यांना धीरानं आणि विश्वासानं समोर जावं, आनंदी राहावं। प्रत्येकजण आनंदी असेल तरच आयुष्य सुंदर होतं, असा संदेश ते आपल्या प्रवचनातून देत असतात। या लड्डू मुत्या बाबाला मानणारा वर्ग कर्नाटकात आहे। मात्र पंखा थांबवतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात त्यांचे समर्थक बनले। आता त्यांच्या दर्शनासाठी रांगा सुद्धा लागतात। मात्र दुसरीकडे अनेकांसाठी हा केवळ एक विनोदाचा भाग आहे। त्यामुळे सोशल मीडियावर अनेक जणांकडून, अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स कडून त्यांच्याविषयीच्या विनोदी रील्स बनवल्या जातात। मात्र हे सगळं असताना हा भाग केवळ विनोदाचा नसून अंधश्रद्धेकडे आता या गोष्टी झुकायला लागल्या। त्यामुळेच या सगळ्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। कर्नाटक येथील बागलकोट मधील एक लड्डू मुत्या नावाचे स्वामीच्या नावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये लड्डू मुत्या स्वामीला काही लोक उचलून घेत आहेत आणि लड्डू मुत्या स्वामी हाताने पंखा थांबवतोय आणि पंख्याला लागलेली धूळ लोकांच्या कपाळाला लावतोय आणि तो चमत्कार लोकांना वाटतोय। खरं तर ह्याआधी बागलकोटमध्ये असलम बाबा नावाचा बाबा आला होता आणि तो हाताच्या बोटाने ऑपरेशन करायचा आणि त्यावेळेला देखील लाखो लोकांची गर्दी तिथं होत होती आणि लोकांना हाताच्या बोटाने ऑपरेशन करता येतं आणि आजार बरे करता येतात हे खरं वाटत होतं। आणि आज देखील आपण पाहतोय की पंखा हाताने थांबवणं हा चमत्कार वाटतोय आणि त्या बाबाच्या आशीर्वादाने आपले काही आजार बरे होतील अशाच भावनेने लोक तिथं जात आहेत। खरं तर असे जे प्रकार आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने ह्या गोष्टीचा विरोध करत आहे। अशा पद्धतीचे जे कोणी चमत्काराचा दावा करत असतील तर आता कर्नाटकमध्ये पण हा कायदा आहे, जादूटोणा विरोधी कायदा। कर्नाटक पोलिसांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो। सुरुवातीला केवळ ट्रोल करण्यासाठी या बाबांच्या रील्स नेटकऱ्यांनी शेअर केल्या, मात्र व्हायरल झाल्यानंतर बाबांची ख्याती देशभरात पोहोचली। त्यांना पाहण्यासाठी कर्नाटकमध्ये भाविकांची गर्दी होते। त्यामुळे हा विषय केवळ विनोदाचा नसून श्रद्धा आणि अंधश्रद्धेपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यामध्ये उडी घेतली असून या बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, ज्यात कर्नाटक सरकार आणि पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय एवढं मात्र नक्की। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.